आता या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे। अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवार यांनी अमेडिया संदर्भात खूप मोठं वक्तव्य केलंय। व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी कागदपत्र तपासणं गरजेचं होतं असं अजित पवारांनी म्हटलंय। चुकीच्या बाबी लक्षात आल्यावर भूमिका घेणं गरजेचं होतं असंही अजित पवार म्हणतात। अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांनी हे मोठं विधान केलंय। अधिकाऱ्यांनी वेळीच कारवाई केली असती तर पुढील प्रकार टळला असता असंही अजितदादा म्हणतात। कारण या सगळ्या प्रकरणी पार्थ पवार यांच्यावर मोठी टीका होतीये। पार्थ पवार यांचं या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल का झाला नाही असा सवाल उपस्थित होत असताना या सगळ्या प्रकरणाचं खापर अजितदादांनी मात्र अधिकाऱ्यांवर फोडलंय। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, खरं तर अजितदादा या प्रकरणी फारसं काही बोलत नव्हते आणि आता अजित पवारांनी इतकं महत्त्वाचं विधान केलंय। माधवी, शुक्रवारी विधानसभेमध्ये एक विधेयक पारित करण्यात आलेलं आहे। मुद्रांक व नोंदणी शुल्क विभागाचं ते विधेयक होतं। त्या विधेयकामध्ये प्रामुख्याने अशी एक आता तरतूद करण्यात आलेली आहे की अनेक वेळा अनेक ज्या गोष्टी आहेत, अनेक तक्रारी ज्या खात्याकडे येतात त्या सगळ्या वर्षानुवर्ष पेंडिंग राहतात। काही तक्रारी ह्या हायकोर्टात गेल्यानंतर अनेक वर्ष त्याच्यावर निर्णय होत नाहीये। त्यामुळं हायकोर्टात जाण्यापूर्वी आता हे अधिकार जे आहेत ते आता कुठेतरी मंत्र्यांना देण्यात आलेले आहे। त्याच्यावर सर्वांना संमती देखील दर्शवल्याचं पाहायला मिळालं आणि ते विधेयक देखील पारित झालं। याच विधेयकाच्या अनुषंगाने अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला की कुठेतरी अमेडिया कंपनीतून पार्थ पवार यांना वाचवण्यासाठीच अशा पद्धतीचं हे विधेयक तुम्ही आणलंय का? कारण आता इथनं पुढे ज्या काही तक्रारी जातील ह्या मंत्र्याकडे जातील आणि मंत्र्याकडे गेल्यानंतर त्या वर्षानुवर्ष पेंडिंग राहू शकतात किंवा त्याच्यावर निर्णय देखील होऊ शकणार नाही। या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवारांना स्पष्टपणे आता कुठेतरी भूमिका मांडलेली आहे। अमेडिया कंपनी प्रकरणामध्ये प्रामुख्याने ज्यावेळेस हा व्यवहार सुरू होता त्यावेळेस त्या ठिकाणी असणारे जे नोंदणी शुल्क विभागाचे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांनी याला नकार द्यायला पाहिजे होता। एखाद्या डॉक्युमेंटमध्ये जर अडचणी आहेत, एखादं डॉक्युमेंट जर बनावट आहे, अशा गोष्टीची जर त्याच्यामध्ये बाब नमूद केलेली असेल तर त्याच्यावर तत्काळ कारवाई करणं अपेक्षित होतं आणि अधिकाऱ्यांना भूमिका घेणं अपेक्षित होतं। अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांच्या वतीनं व्यक्त करण्यात आली आहे। कुठेतरी अधिकाऱ्यांवर ह्या संपूर्ण प्रकरणी खापर फोडण्याचा प्रयत्न या निमित्तानं आपल्याला दिसतोय आणि त्यामुळे कुठेतरी या संपूर्ण प्रकरणामध्ये पार्थ पवार यांना वाचवताना किंवा या संपूर्ण प्रकरणामध्ये या प्रकरणातून बाजूला होताना अधिकारी कशा पद्धतीनं दोषी होते, अधिकाऱ्यांना कशा पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये भूमिका घेतलेली नाही किंबहुना या संदर्भात तक्रार केलेली नाही, अशाच पद्धतीचा एक सुतोवाच या निमित्तानं दिसल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। अमेडिया कंपनी प्रकरणामध्ये पार्थ पवार अडचणीत आहेत। पार्थ पवारांवर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाहीये। 99% भागीदार असणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होत नाही, मात्र 1% कुठेतरी भागीदार असणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होतो। या विषयाच्या अनुषंगाने देखील मागच्या अनेक दिवसांपासून सातत्यानं प्रश्न उपस्थित होत आहेत आणि पार्थ पवारांवर कारवाई व्हावी अशा पद्धतीची मागणी होते। मात्र या सगळ्या विषयासंदर्भात कधीही अजित पवारांना खुलेपणानं आपली भूमिका मांडली नव्हती। आज मात्र त्यांना ती भूमिका अनौपचारिक चर्चांमध्ये मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। नागपूरमधल्या सुयोग या सरकारी निवासस्थानी पत्रकारांसोबत एक अनौपचारिक चर्चांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्येच अजित पवारांकडून ही प्रतिक्रिया देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। माधवी, अर्थात आता अजित पवारांच्या या प्रतिक्रियेनंतर विरोधक नेमकं काय बोलतात हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। निलेश, आणखी एका घटनेविषयी, आणखी एका बातमीविषयी तुझ्याकडनं अपडेट घ्यायचे, त्यामुळे तू सोबतच राहा। आता पुढची एक महत्त्वाची बातमी आहे।